मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 3 एकर क्षेत्रावर 2.5 लाख खर्च करून मिरचीची लागवड करण्यात आली। उत्पन्न मात्र 25,000चं। ऐन तोडणीच्या वेळेस झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात मागील 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले आहे। आपण सध्या उभा आहात तळोदा तालुक्यातील मोहिदा या गावातील आनंदा चौधरी यांच्या शेतात। आपण यांच्याशी जाणून घेऊया या झालेल्या मुसळधार पावसामुळे यांचं किती नुकसान झालं आहे। भाऊ, आपलं क्षेत्र किती होतं आणि आपण काय लागवड केली? माझं 3 एकर क्षेत्रामध्ये मी मिरची लागवड केली होती, पण आजपर्यंत ह्या 3 एकराच्या प्लॉटवरती एकरी 80 ते 90,000 रुपये खर्च, म्हणजे साधारणतः 1-2.5 लाखापर्यंत खर्च झालेला आहे माझा। त्याच्यातून ते 20-25,000 रुपये मला आतापर्यंत मिळालेले आहेत। आणि आजच्या परिस्थितीला बघितलं तर पूर्ण प्लॉट हा म्हणजे सुकरा जो पाऊस झाला मागच्या 2-3 दिवसात इथं, त्याच्यानं पूर्ण सुकून गेलेला आहे। सुरुवातीला एकदम 2 ते 3च झाड होते 2 दिवसा अगोदर। काल बघितलं तर अर्ध क्षेत्र आणि आज सकाळी बघितलं तर पूर्ण क्षेत्र म्हणजे वाढल्यासारखं फक्त राहिलेलं आहे। फक्त एक अर्धा एकर क्षेत्र राहिलेलं आहे एक 3 एकरातून। तर त्याच्यात पण ते अर्धा एकर ठेवायचं तर मग हे पूर्ण 2.5 एकर पण मला तसंच राहू द्यावं लागेल, म्हणजे पुढच्या पिकासाठी जी व्यवस्था करायला पाहिजे ती होणार नाही। तर शासनाकडनं माझी हीच अपेक्षा आहे की हे पीक जर आज पीक विम्यामध्ये घेतलं असतं तर आज आम्ही पीक विमा भरला असता तर आम्हाला आज काहीतरी भरपाई मिळाली असते। तर मी शासनाला एवढंच विनंती करतो, मिरचीसारख्या पिकांना पण पीक विम्यात घ्यावं आणि जेणेकरून शासनाला थोडीफार त्याच्यातून मदत होईल। आफताब खान, पुढारी न्यूज, तळोदा, नंदुरबार।